मराठ्यांचे पुरुषच नाही तर बायका सुद्धा कुस्ती खेळायच्या आणि बायकांसोबत कुस्त्या खेळायला अक्षरशः पुरुष सुद्धा घाबरत होते. हे वर्णन एका इंग्रज अधिकाऱ्याने लिहून ठेवलंय. वेलकम टू शिवसूत्र सिरीज, ज्यात आपण मराठ्यांच्या इतिहासातल्या तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी सांगणार आहे. 1809 साली मराठ्यांच्या उत्तरेतल्या छावणीत म्हणजे शिंद्यांच्या छावणीमध्ये एक इंग्रज अधिकारी राहत होता. त्याचं नाव थॉमस बॉटन. त्यानं मराठ्यांचं निरीक्षण करून अनेक पत्र पाठवली. या पत्रांमध्ये त्याने मराठ्यांच्या व्यायामाबद्दल, कुस्त्यांबद्दल उल्लेख केलेत. यातल्या एका पत्रात तर तो म्हणतो की मराठे गावातले एक जमीन निवडत, सपाट जमीन निवडत आणि त्याला ते आखाडा म्हणत, त्यात ते कुस्तीची तयारी करत, शिवाय कोणीही कुठलीही अपवित्र गोष्टी घेऊन त्याच्या आत जात नसे. त्याच्या पाया पडूनच कुस्तीच्या सरावाला सुरुवात केली जात असे. मुदगल कसा मारायचा, जोर कसा मारायचा, लेजिम कशी खेळायची, अशा अनेक कुस्ती आणि व्यायामाच्या प्रकाराचं वर्णन सुद्धा त्यांनी त्यामध्ये केलंय. पण या पत्राच्या शेवटी थॉमस भाऊने जे लिहिलंय ते मात्र सगळ्यात भारी आहे. तो म्हणतो की या क्षेत्रात फक्त पुरुषच नाही, मराठ्यांच्या बायका सुद्धा अग्रेसर होत्या. त्या सुद्धा बाहेरच्या गावी जाऊन कुस्त्या खेळून जिंकून यायच्या आणि यातल्या काही स्त्रियांनी आहार वगैरे घेऊन आपलं शरीर इतकं बलदंड केलं होतं की यांच्यासोबत कुस्त्या खेळायला अनेक पुरुषही घाबरत होते. शेवटी आई भवानीच्या लेकींच्या मनगटाची ताकद थॉमस ब्रॉटनना त्या पत्रामध्ये लिहावीच लागली. हे पत्र तुम्हाला वाचायचं असेल तर इंटरनेटवरती सहज उपलब्ध आहे. पण ही गोष्ट तुम्हाला माहित होती का? जर नव्हती तर शिवसूत्राच्या एपिसोडला फॉलो करायला विसरू नका आणि छत्रपती शिवरायांवरती बनलेली ही शिवदिनदर्शिका सुद्धा घरी मागवायला विसरू नका, कारण याच्यामध्ये सुद्धा अशाच तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी आहेत. या गोष्टी तुम्ही वाचा, तुमच्या लहान मुलांना वाचू द्या. कशी मागवायची तर नंबर देतोय, त्यांना कॉल करा, मेसेज करा, व्हॉट्सअप करा किंवा मित्र क्रिएशनला सरळ सरळ DM करा.